अकोल्यातली परिस्थिती सविस्तर पाहूया। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्याही वर गेला, त्यामुळे बाजारात रसवंतीवर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे। नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। याचाच आढावा घेतलाय वराडी शब्दांमध्ये अकोल्याच्या मायबोली भाषेतून आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। आता आणखीन तापमान वाढलं। या आठवड्यातच म्हणजे 2 आठवड्यातच 45.6 डिग्री सेल्सिअसवर अकोल्यात तापमान गेलंय आणि अकोल्यातले लोक लाई होतात म्हणून ते आता रस प्यायला आले इथं। रस लोक पिऊ राहिले, तर आता आपण त्यांना विचारू तर त्यांचं काय म्हणणं आहे। काय म्हणता बाबा, काय म्हणणं आहे? तुम्ही कोण्या गावच्या? अरे मी इथला येवत्याचा भाऊ। काय सांगता, जीवाचं पाणी पाणी हुराल राजो, ऊन होय का काय होय हे? जीरा जीव घाबरून आला राजो। हा, अरे बाहेर पापड ठेवला तर पापड शिजून जाईल एवढ्या उन्हात। एवढं ऊन चालू आहे इथं। हो का? अरे भयानक आहे भाऊ। सूर्य अतिच राहिले आला वाटते अकोल्यात राजो। ऍड्रेस बदलला सूर्यानं आता अकोल्यात राहिले आला। अकोल्यात राहायला आला का सूर्य भाऊ म्हणतात अकोल्यात राहायला आला असं त्यांचं म्हणणं आहे। बाबा आपल्यासोबत आणखीन लोक आहेत, आपण त्यांना विचारणा करणार आहोत। काय म्हणता आबाजी? खूप जास्त ऊन तापत आहे, त्याच्यामुळे उन्हाळ्याचा रस पिणं हे महत्वाचं आहे। हो, सावलीमध्ये थांबणे हे महत्वाचे आहे थोडी वेळ, आणि रस पिणे महत्वाचे आहे। एवढं तापमान आहे इथे, खूपच जास्त। एकाच आठवड्यात म्हणजे 4 ते 5 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं। भाऊ तुम्ही कशासाठी आले? कानाले बांधलं बा? काय मी ड्युटीवर जातो, मी आता बिरासनं काम करतो। मी सध्या रस्त्याची गाडी दिसली मला रस्त्यावर पेलं। रस पेला मग? आता कसं ऊन खूप आहे ना अकोल्यामध्ये। उष्णता काय कमी करायचंय का ऊन? आता कमी कसं ना। हे लोक अकोल्यातील उष्णता कमी करण्यासाठी या ठिकाणी रस प्यायला येऊ राहिले। आपल्यासोबत दादा या। दादा काय आहे बाबा तुमचं? भाऊ आपला जीव सूर्याले लय ऊन आहे भाऊ। तुम्ही तेवढे बॉडी बिल्डर दिसता बाबा। ऊन होय का काय होय? उन्हापुढे किती पडले काय? लय भयानक किती काम पडलं। एनडीटीव्हीची जे लोक पाहू राहिले त्याला सांगू राहिलो अकोल्याचं तापमान लय आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना आपली जीवाची काळजी घ्या आणि भरपूर पाणी प्या असं आता अकोल्यातील नागरिक म्हणतात। योगेश शिरसाट, एनडीटीव्ही मराठी, अकोला।